नमस्कार, मी डॉक्टर देवश्री निवासकर मोटाडू, भारतीय विद्यापीठ दंत महाविद्यालय व रुग्णालय यातील दंत परिवेष्टन विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक आहे। आज मी तुम्हाला दंतरोपण केल्यानंतर योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने होणारे परिणाम याबद्दल काही माहिती देणार आहे। दंतरोपणाची जागा स्वच्छ ठेवणे व त्याची नियमितपणे तपासणी करणे खूप गरजेचे आहे। दंतरोपण केलेल्या दातांच्या भोवतीच्या हिरड्यामध्ये कधी सूज वाटली किंवा रक्तस्राव झाला किंवा पू आलेला आढळल्यास त्वरित हिरडी तज्ञ किंवा दंतवैद्यांकडे जाणे खूप गरजेचे आहे। त्वरित उपचार न केल्याने त्याचे रूपांतर पेरिइम्प्लांटायटिसमध्ये होऊ शकते। पेरिइम्प्लांटायटिस म्हणजे इम्प्लांटच्या आजूबाजूच्या मऊ व कठीण उतींमध्ये होणारी सूज किंवा संक्रमण। हे संक्रमण कालांतराने हाडांच्या नुकसानीचे कारण बनते आणि इम्प्लांटच्या अपयशासाठीही कारणीभूत ठरू शकते। पेरिइम्प्लांटायटिसचा उपचार म्हणजे सामान्यतः स्वच्छता, अँटीबायोटिक्स किंवा इम्प्लांटच्या आजूबाजूच्या जंतूंची स्वच्छता यावर आधारित असतो। गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेचा वापर किंवा इम्प्लांटची पुनर्स्थापनाही आवश्यक असू शकते। यासाठी हिरडी तज्ञांकडे वेळेस जाणे आवश्यक आहे। धन्यवाद।